पुण्याची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी 25 उड्डाणपुलांची गरज। शहराची वाढती वाहन संख्या लक्षात घेता उड्डाणपूल गरजेचे। पुणे पोलिसांचा सखोल अभ्यास करून निष्कर्ष। शिवसेनेनंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेची नाशिकमध्ये आढावा बैठक। नाशिकच्या शासकीय विश्रामगृहामध्ये बैठकीचं आयोजन। उत्तर महाराष्ट्राचा घेतला जाणार आढावा। ठाण्यामध्ये संकल्प प्रतिष्ठानच्या वतीनं दहीहंडीचं आयोजन। सेलिब्रिटींसाठी विशेष हंडीचं आयोजन। महाराष्ट्राची हास्य जत्रेची टीमही राहणार उपस्थित। पत्रकारांसाठी देखील विशेष हंडीचं आयोजन। वाहतुकीमुळे त्रस्त चिमुकलीचं पंतप्रधानांना पत्र। खूप ट्रॅफिक आहे, शाळेत पोहोचायला उशीर होतो, कृपया मदत करा। पंतप्रधान मोदींकडे चिमुकलीची मागणी। मुंबईत स्वस्तात दुकानं विकत घेण्याची सुवर्ण संधी। म्हाडाकडून 149 दुकानांच्या विक्रीसाठी ई लिलाव। म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून विक्रीसाठी ई लिलाव। पुण्यामध्ये दिवसा 80 जणांना श्वानाचा चावा। पुण्यात श्वानांची संख्या सुमारे 2 लाख, तर लसीकरण आणि निर्बीजीकरणामध्ये अनास्था। पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या। पुण्याजवळील डोंगर गावातील धक्कादायक घटना। पतीसह आणखी दोघांच्या विरोधात लोणीकंद पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। मुलीनंच केली आईच्या 14 ते 15 तोळे सोन्याची चोरी। दागिने आणि रोकड चोरून मित्राला दिली। संभाजीनगरच्या बेगमपुरातील धक्कादायक घटना। पुण्यातील हांडेवाडीमध्ये वेअर हाऊसला आग। अज्ञात व्यक्तीनं घुसून केली जाळपोळ, तर आगीमध्ये वेअर हाऊस सेंटरमधील वस्तूंचं मोठं नुकसान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।